ओके देन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत पार्ट फर्स्ट नंतर पार्ट सेकंडमध्ये. ओके, आपण लर्न करत आहोत सायन्स सेकंडचा फर्स्ट चॅप्टर की ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या चॅप्टरचा पार्ट 2. ओके, सो फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बऱ्यापैकी हिस्ट्री आणि बेसिक लर्न केलं, पण आता ह्या पार्ट सेकंडमध्ये आपण मेन आणि जो हार्डेस्ट पॉईंट असा समजला जातो या चॅप्टरचा तो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत. पण ह्या गोष्टी तुम्हाला एकदम परफेक्टली कधी समजतील जेव्हा तुम्ही हे मी शिकवलेले पॉईंट्स इन डिटेल्समध्ये पाहाल. तर चला बाळांनो, त्यासाठी मी तुमचा बेस पक्का करतो. सगळ्यांनी पहा, आपण आता जे पण लर्न करणार आहोत ते आहेत mRNA. काय आहेत बाळांनो? mRNA. mRNA म्हणजेच काय तर तुम्हाला साईडला डायग्राम दिसेलच. mRNA म्हणजेच काय? RNA आहेत बाळांनो. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत शिकलात की DNA हे कसे असतात? डबल स्टँडर्ड असतात, हो की नाही? म्हणून त्याला DNA म्हणतात कारण ते डबल स्टँडर्ड असतात. पण RNA हे डबल स्टँडर्ड नसतात. RNA हे फक्त सिंगल स्टँडर्ड असतात. काय असतात? सिंगल स्टँडर्ड. सिंगल स्टँडर्ड असतात म्हणजेच काय तर त्याच्यावर आहे ना बाळांनो फक्त एकच स्ट्रँड किंवा एकच धागा असतो. म्हणून मग त्याला बाळांनो काय म्हणलं जातं? RNA म्हणलं जातात. मग हा जो पण RNA आहे तो एकाच स्टँडचा आहे, म्हणजे एकाच बाजूचा आहे. मग आता हा RNA जो पण आहे त्याचे एकूण 3 टाईप पडतात. पहिला आहे mRNA, दुसरा आहे तो tRNA आणि तिसरा आहे तो आहे rRNA. तर चला आता आपण ह्या तिघांबद्दल शिकूया. सगळ्यांनी फोकस करून पहा, म्हणजे मी तुम्हाला या तिघांबद्दल अजून इन डिटेल्समध्ये शिकवेन. तर बाळांनो, mRNA चा फुल फॉर्म आहे मॅसेंजर RNA. तो काय करतो? मेसेज वाहून घेऊन जातो. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मेसेज वाहत घेऊन जातो, म्हणून त्याला मेसेंजर RNA म्हणतात. मग हा मेसेंजर RNA दिसतो नेमका कसा? सगळ्यांनी बघा, हा मेसेंजर RNA दिसतो सेम असा. आता मी तो तुम्हाला स्ट्रेट लाईन दाखवला, ऍक्च्युअली तो कसाही असू शकतो, पण असा स्ट्रेट लाईन धरून चला. आणि याच्यावर ना बाळांनो हे असे कोड्स असतात. काय असतात? असे कोड्स. ओके, हे जे पण कोड्स आहेत बाळांनो यांनाच आपण डीएनएच्या किंवा आपल्या बायोलॉजीच्या भाषेमध्ये कोडॉन्स म्हणतो. CODENS. फक्त ह्याला कोड म्हणा किंवा कोडॉन्स म्हणा. ओके, तर हे बाळांनो असे कोड्स असतात. ओके, फोकस हिअर. आता बाळांनो हे जे पण कोड्स आहेत हे कोड्स कशासाठी आहेत तर तुमच्या सगळ्यांना एक हे की आणि लॉकच्या मॅनरमध्ये असतात. की आणि लॉकचा मॅनर म्हणजेच काय? समजा जर का हे बाळांनो लॉक आहे, ओके, तर ह्याच्यामध्ये कोणती की बसेल? बघा, तुम्ही मला सांगा. ही की ह्याच्यामध्ये बसेल, ही की ह्याच्यामध्ये बसेल की ही की ह्याच्यामध्ये बसेल? तर ऑब्विसली बाळांनो ही 3rd नंबरची की ह्याच्यामध्ये बसेल. मग बरोबर ती की याच्या समोर बरोबर जाऊन याच्यामध्ये अशी बसते आणि काय होतं बाळांनो? लॉक की मॅनरमध्ये स्ट्रक्चर तयार होत असतं. ओके, आता बाळांनो सगळ्यांनी आपण हे करूया की तर अशा तऱ्हेने लॉक की मॅनरमध्ये हे कोडॉन्स अरेंज असतात. आता हे झाले बाळांनो RNAच्या एका स्ट्रँडचे कोडॉन्स. आता ह्या कोडॉन्सची पण काही नावं आहेत जे तुम्हाला साईडला दिसतील. जसं बाळांनो ह्या सगळ्यात कोडॉनचं पहिलं मी नाव दिलं A, दुसऱ्याचं नाव दिलं C, परत बाळांनो इथे G, परत मी T. ओके, परत बाळांनो A, C, G, T अशी कशी बाळांनो यांना नावं असतात. पण ही नावं नेमकी काय असतात तर त्यांना म्हणतात बाळांनो आपण कोडॉन्स. ते कोडॉन्स काय आहेत हा पार्ट मी तुम्हाला सगळं झाल्यानंतर सांगेन. अगोदर मला तुमच्या सगळ्यांना mRNA, tRNA आणि rRNA हे सांगायचं. सगळ्यांनी बघा, आता ह्याच्यानंतरचा जो पण पॉईंट आहे तो आहे tRNA. बाळांनो tRNA म्हणजेच नेमकं काय तर बाळांनो ज्यावेळेस सुद्धा बाळांनो हे जे पण कोडॉन आहे किंवा आपण म्हणूया RNAची ही जी पण लाईन आहे तो एक केसाच्या धागासारखा असतो. तो केस कसे जमिनी पडी की कसेही गुंडळले जातात, सेम तसंच आहे बाळांनो. जे पण हे RNA आहेत ना ते आपल्या बॉडीमध्ये कसेही गुंडळलेले असतात, त्यांच्या शेपवरून त्यांना नाव दिलं गेलं. ओके, किंवा बरेचदा बाळांनो ते जे पण काम करतात ह्याच्यावरून सुद्धा त्यांना नाव दिलं गेलं. जसं मेसेंजर RNA मेसेज पाठवायचं काम करतो म्हणून त्याला mRNA म्हणजे मेसेंजर RNA असं नाव दिलं गेलं. tRNA हा काय असतो बाळांनो? हा ट्रान्सफरचं काम करतो. काय ट्रान्सफर करतो? अमिनो ऍसिड एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ट्रान्सफर करतो, म्हणून सुद्धा त्याला tRNA म्हणतात. ओके, आणि वरून बाळांनो हा दिसताना सुद्धा T सारखा दिसतो, म्हणून पण बाळांनो याला म्हणताना tRNA असं म्हणलं जातं. ओके, आता बाळांनो सगळ्यांनी पहा इथे. आता हा tRNA जो पण आहे तो बाळांनो बघा तुम्हाला बाजूला डायग्राम पण दिसेल. ओके, आणि हा असताना पण बाळांनो असा असतो. ओके, फक्त ह्याचे हे जे पण पॉईंट आहेत ना बाळांनो त्याला असे 3
पॉईंट बाहेर आलेले असतात. किती? फक्त 3. ते काय आहेत ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन. ओके, हे जे पण कोडॉन आहेत ACGTAC तेच इथे पण अरेंज असतात. फक्त एवढा मोठा मला टी इथे काढायचा म्हणत म्हणून मी तुम्हाला एवढा काढून दाखवला. तुम्ही जर नीट पाहिलं तर हा टी सारखा दिसतो म्हणून याला tRNA असं सुद्धा म्हणतात. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे rRNA. rRNA खरं कसं असतो तर हा गुंडळलेला असा गुंताच असतो. ओके, त्याला rRNA म्हणतात कारण की हा रायबोझोमल RNA म्हणून ओळखलं जातं. काय नाव आहे याचं? रायबोझोमल RNA. याचे 2 युनिट पडतात, वरचं मोठं युनिट आणि खालचं छोटं युनिट. तुम्हाला साईडला डायग्राम दिसेल. तर अशा प्रकारे बाळांनो झाले mRNA, tRNA, rRNA. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे कशाचा बाळांनो? कोडॉन्सचा. तर चला आपण कोडॉन्स बद्दल शिकूया. ओके, तर आता आपण बाळांनो शिकतोय कोडॉन्स. ओके, मी तुमच्या सगळ्यांना सांगितलं होतं कोडॉन्स म्हणजेच काय. जे पण तुम्ही बाळांनो ACGTU असं मी ते मगाशी जे लिहिलेलं होतं ते नक्की काय आहे ते तुमच्या सगळ्यांना सांगतो. ह्याचं क्लासिफिकेशन 2 गोष्टींमध्ये झालं. ते म्हणजेच काय तर बाळांनो प्युरिन्स आणि पायरिमिडीन. प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स तुम्हाला हे सगळं आहे. ओके, प्युरिन्स, पायरिमिडीन्स. प्युरिन्स ह्यातले कोण आणि पायरिमिडीन्स कोण ते तुमच्या सगळ्यांना सांगतो. A आणि G हे झाले बाळांनो प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स कोण तर बाळांनो C, T आणि U हे कोण झाले? पायरिमिडीन्स. यांची नेमकी जोडी कशी तयार झाली तर बाळांनो तुमच्या सगळ्यांना सांगतो. प्युरिन्स म्हणजे प्रिन्स समजून चला. ओके, हे कोण आहेत? प्रिन्स. A फॉर ॲडेनिन, ॲडेनाइन असं सुद्धा म्हणतात. ओके, आणि G बघा इथे G फॉर ग्युएनाइन. G फॉर ग्युएनाइन. बाळांनो ह्यांचं काय असतं तर हे झाले प्युरिन्स आणि त्यांचे पायरिमिडीन्स म्हणजेच काय तर जे ह्यांचे आता सपोज हे जर का प्रिन्स झाले तर ह्याची प्रिन्सेस कोण ती बाळांनो आपण पुढे द्यायची. A ची प्रिन्सेस कोण असते बाळांनो ह्या सगळ्यामध्ये तर T. कोण आहे बाळांनो? T फॉर बाळांनो थायमिन. T फॉर थायमिन. आणि G ची बाळांनो प्रिन्सेस कोण असते तर ती आहे C फॉर सायटोसिन. ओके, बाळांनो बरेचदा जर का तुम्ही RNAच्या बाबतीमध्ये मेजर करत असाल तर तिथे T नसते. काय असते बाळांनो? Tच्या ऐवजी दुसरी असते ऑप्शनल. ते म्हणजेच कोण? U म्हणजेच काय बाळांनो? युरॅसिल. ओके, हे बाळांचे फुल फॉर्म झाले. हे तुम्हाला 11th-12th मध्ये इन डिटेल्स मध्ये, पण आत्ता 10वीला फक्त यांची नाव लक्षात ठेवा. म्हणजे ATGC. A चा जोडी कोण? T. G ची जोडी कोण? C. A ची T, G ची C. एवढं लक्षात ठेवा. आणि जर हे झालं DNA मध्ये. जर का तुम्ही RNA मध्ये गेला तर सगळं सेम असतं, फक्त A च्या जोडीदार T नसून कोण असतं? U असतं. कोण असतं बाळांनो? U. बाकी DNA मध्ये हे सगळं सेम आणि G आणि C ची जोडी सगळीकडे सेम असते, सगळीकडे कॉमन असते, तिच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. तर हे झाले बाळांनो कोडॉन्स. आता कोडॉनच्या नंतर मला अजूनही तुम्हाला गोष्ट सांगायची आहे ती म्हणजेच काय तर अँटी कोडॉन. तुम्ही म्हणा सर अँटी कोडॉन म्हणजेच काय? जो पण तुम्ही बाळांनो tRNA बघितला, आता मी तुमच्या सगळ्यांना tRNA इथे काढून दाखवतो. ओके, जो सुद्धा बाळांनो तुम्ही tRNA पाहिला असा होता हा tRNA. थोडाफार मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्या tRNAच्या मध्ये ना इथे बाळांनो अशा 3 रेषा मी तुम्हाला काढून दाखवले होते अगोदरच थोडंसं वेळात 2 मिनिटापूर्वी. ह्या ज्या 3 रेषा होत्या ना, ह्या ज्या 3 रेषा आहेत लक्षात घ्या, इकडे 3 रेषा येतात, बाकी सगळं DNA ला म्हणजे ह्याला सगळीकडे अशा आतमधल्या बाजूनेच हे कोडॉन्स असतात, आतल्या बाजूलाच हे कोडॉन आहेत. कोण आहेत? कोडॉन्स आतल्या साईडलाच. पण जर का आपण याच्या ह्या पॉइंटला पाहिजे इथे 3 बाहेर रेषा, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, ह्या आतल्या बाजूला नाही आहेत, म्हणून त्यांना कोडॉन न म्हणता काय म्हणतात? त्यांना अँटी कोडॉन. काय म्हणतात त्यांना? अँटी कोडॉन्स. सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे. पण या कोडॉनला काय म्हणतात? हे बाहेर आहेत, बाकी सगळे आत आहेत, बाकी सगळे कोडॉन्स आत आहेत, पण हे कोडॉन्स आतल्या बाजूला नसून बाहेरच्या बाजूला आहेत, म्हणून याला अँटी कोडॉन असं सुद्धा म्हणतात. आता हे अँटी कोडॉन कुठलेही असू शकतात. समजा ॲडेनाइन इथे असेल AG आणि इथे परत A पण असू शकतो, AGA, किंवा असं सुद्धा असू शकतो AGC, कसंही असू शकतो, किंवा बाळांनो असंही असू शकतो ACC, किंवा असंही असू शकतो TCC. सॉरी, हे RNA आहे, मग RNA मध्ये T नसणार, RNA मध्ये कोण असतो? Tच्या ऐवजी U, म्हणून काय असणार? UCC. कसंही असू शकतो. हे कोडॉन प्रत्येक tRNA चे वेगवेगळे असतात.
हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, आता बाळांनो आपण कोडॉन शिकलो आणि अँटी कोडॉन शिकलो. आता मी तुमच्या सगळ्यांना जो पण पुढचा पॉईंट शिकवणार आहे तो आहे ट्रिपलेट कोडॉन. आता तुम्हाला असं ट्रिपलेट कोडॉन म्हणजेच काय तर तुमच्या सगळ्यांना सांगतो बाळांनो. ओके, ही कोडॉनची नावं सगळ्यांनी लक्षात ठेवा, AGTC. आता बाळांनो जे पण ट्रिपलेट कोडॉन आहे, ट्रिपलेट कोडॉन म्हणजेच काय तर जो पण mRNA असेल किंवा कुठलाही RNA असून द्या किंवा कुठलाही DNA असून द्या. ओके, त्याच्यावर बाळांनो सपोज जर का आता हा आहे mRNA मी घेतो, समजा कुठलाही घ्या तोही चालतो. ह्याच्यावर बाळांनो असे कोडॉन्स असतात अरेंज केलेले. मी तुम्हाला अगोदर पण डायग्राम काढून दाखवलेलीच होती. ओके, हे असे कोडॉन्स असतात. आणि बाळांनो हे जे पण कोडॉन्स आहेत, ओके इथपर्यंत दाखवतो मी तुमच्या सगळ्यांना. हे जे पण कोडॉन्स आहेत ते कोडॉन्स बाळांनो त्यांच्या लेबल्सनुसार, म्हणजे जर का आपण त्यांना नाव दिलं तर हे जर कोण आहे, समजा हा आहे A, हा आहे C, हा आहे G, C, T, A, T कुठलाही असू शकतो. ओके, तर ह्याच्यातले जे पण फर्स्ट 3 असं नाही, पण ह्यांनी काय केलं बाळांनो हे करण्यासाठी 3-3चे क्लासिफिकेशन केले, 3-3च्या जोड्या, 1 2 3 परत 1 2 3 परत 1 2 3. ह्या 3-3च्या ज्या जोड्या आहेत ना त्या 3-3च्या जोड्यांनाच म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात बाळांनो, ट्रिपलेट कोडॉन्स. ओके, आता ह्या ट्रिपलेट कोडॉन्सच्यामुळे काय होतं बाळांनो तर ह्या ट्रिपलेट कोडॉनच्यामुळे tRNA येऊन चिकटतो. तुम्ही सगळ्यांनी नीट आठवा, जो पण मी tRNA दाखवला तो tRNA कसा होता बाळांनो तर इकडे पहा, इथे मी तुम्हाला दाखवतो. हा tRNA असा होता. ओके, आणि ह्या tRNA ला काय होतं बाळांनो इथल्या प्रत्येक बाजूला काय होतं अँटी कोडॉन होते. किती होते अँटी कोडॉन? 3च होते. ओके नाही, 1 2 3 बघा. मग हे 3 अँटी कोडॉन बरोबर ह्या ट्रिपलेट कोडॉनवर येऊन चिकटतात. आता मी तुमच्या सगळ्यांना सांगितलं होतं जोडी, ए ची जोडी कोणासोबत असते, ए कोणासोबत बॉन्ड तयार करतो तर ए टी सोबत करतो, जी कोणासोबत करतो सी सोबत करतो. मग इकडे बघा ए. ओके, आता ए चा बॉन्ड कोणासोबत होणार आहे टी. मग इथे कुठला अँटी कोडॉन असला पाहिजे, टी असला पाहिजे. मग सगळ्यांनी बघा, मग इथे काय होतं टी येतो. ओके, टी बघा, ए च्या समोर टी. मग सेम तसंच सी च्या समोर कुठला येणार आहे ते सांगा बरं सगळ्यांनी. सी च्या समोर कोण येतो जी. मग इकडे कुठला असणार आहे जी. आणि सेम जी च्या समोर कुठला येतो सी. मग इथे कुठला असणार आहे सी. अशा प्रकारे जे पण tRNA आहेत ते ह्या ट्रिपलेट कोडॉनला ह्या अँटी कोडॉनच्या मदतीने चिकटले जातात. म्हणून 3-3-3-3चे ग्रुप केलेले आहेत. कळते सगळ्यांना, कारण की प्रत्येक ह्याच्यावर अँटी कोडॉन किती असतात 3 असतात. अशा प्रकारे बाळांनो मी तुम्हाला आता सांगितलं ट्रिपलेट कोडॉन. आता जो पण पुढचा पॉईंट आहे महत्वाचा की जो मला तुमच्या सगळ्यांना सांगायचा आहे ते म्हणजेच काय बाळांनो कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. आता कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणजेच काय, भरपूर जण हा प्रश्न पडतो कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणजे काय. तर बाळांनो ज्यावेळेस सुद्धा एखादा DNA स्प्लिट होतो किंवा एखादा mRNA तयार होतो, तो mRNA ज्यावेळेस सुद्धा जॉईंट होत असतो एखाद्या नवीन tRNA ला त्यावेळेस तो कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स नुसार जॉईंट होत असतो किंवा एखादा mRNA तयार होत असताना तो कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सने तयार होत असतो. आता हे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स जे पण आहे ना तेच मी तुमच्या सगळ्यांना ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन मध्ये मी शिकवणार आहे. ओके, तर चला बाळांनो आपण पाहूया. आता आपण लर्न करणार आहोत ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन म्हणजे नेमकं काय, सगळ्यांनी नीट फोकस करून पहा. ओके, ट्रान्सक्रिप्शन होत असतं म्हणजेच ह्या तिन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला ऍक्च्युअली काय पाहायचंय तर सगळ्यांनी पहा. ह्या तिन्ही प्रोसेसमध्ये मेन काय आपण पाहणार आहोत तर जे सुद्धा DNA आहेत, कोण आहेत आपल्या शरीरातले DNA, ते काय करतात बाळांनो RNAच्या मदतीने, कोणाच्या मदतीने RNAच्या मदतीने प्रोटीन तयार करतात. काय तयार करतात प्रोटीन. ओके, DNA काय करतात, DNA हे RNAच्या मदतीने प्रोटीन तयार करतात. ओके, आता आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी DNA आहेत. ओके, पण बाळांनो जे पण DNA आहेत ते कुठल्या कुठल्या RNAच्या मदत घेतात, जसं मी तुमच्या सगळ्यांना शिकवलं ते म्हणजेच आता mRNA, rRNA आणि तिसरा कुठला आहे tRNA. ओके, ह्या तिघांच्या मदतीने DNA काय करतात प्रोटीन तयार करतात. तुम्ही म्हणा सर प्रोटीन आपण तर बाहेरून खातो, मग आपल्या शरीरामध्ये प्रोटीन काहून तयार करायची गरज पडते. तर आपण जे पण बाहेरून प्रोटीन खातो तो ते त्या गोष्टीचं प्रोटीन असतं. त्याचं रूप आपल्या शरीरामध्ये आपल्याप्रमाणे करून घेणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का ग्राउंडनट किंवा आपण म्हणूया शेंगदाणे खाल्ले तर शेंगदाण्याच्या शरीरातलं आपण प्रोटीन खातो, पण ते शेंगदाण्याचं झाड तयार करण्यासाठी असतं. आपल्याला आपल्या बॉडीमध्ये शेंगदाणे उगवायचे नाहीये.
पण आपली बॉडीचे पार्ट्स आपल्याला अजून मोठे युटिलाइज करायचे. यासाठी मग आपल्या बॉडीला जसे प्रोटीन्स हवेत तसे ते प्रोटीन्स कन्वर्ट करावे लागतात किंवा तयार करावे लागतात. ह्यासाठी काय केलं जातं तर बघा बाळांनो, मग हे डीएनए काय करतात, आरएनए घेतात आणि आरएनए काय करतात बाळांनो, अमिनो ऍसिड घेऊन जातात. कोणाला घेऊन जातात, अमिनो ऍसिडला. ओके, मी तुम्हाला सगळ्यांना हे सगळं ऑलरेडी डायग्रामॅटिकली दाखवणार आहेत. जे टीआरएनए आहेत, टीआरएनए हे कोणाला घेऊन जातात, अमिनो ऍसिडला घेऊन जातात आणि त्यांचं रूपांतर प्रोटीन मध्ये करतात. तुम्ही म्हणा सर कुठले कुठले प्रोटीन आहेत, जसं की तुमच्या केसामध्ये केरेटिन प्रोटीन आहे, त्यामुळे तुमचे हेअर्स ब्लॅक कलरचे असतात. तुमच्या जे पण पेनक्रियाज आहे ते पेनक्रियाज काय करतं, इन्सुलिन नावाचं प्रोटीन तयार करतं, ज्यामुळे तुम्हाला ब्लड मध्ये शुगरचा प्रॉब्लेम होत नाही. जर हे इन्सुलिन कमी असेल तर शुगरचा प्रॉब्लेम वाढतो. असे खूप सारे प्रोटीन्स आहेत बाळांनो आपल्या शरीरामध्ये. त्यामध्ये टेस्टेस्टेरॉन आलं, म्हणजे हार्मोन सुद्धा आले. परत बाळांनो इस्ट्रोजन आलं. ओके, असे बरेचसे प्रोटीन्स, बरेचसे हार्मोन्स तयार करण्यासाठी बाळांनो ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ही प्रोसेस कॅरी आउट करावी लागते. तर चला बाळांनो आपण इन डिटेल्समध्ये नेमकी ह्या प्रोसेसमध्ये काय होत असतं ते आता आपण पाहणार आहोत. ओके, ही प्रोसेस जी पण होत असते ते आपल्या थ्रूआउट बॉडीमध्ये, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये होत असते. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये प्रत्येक ठिकाणी सेल्स आहेत. मग आता आपण धरून चालूया, आपल्याला ही प्रोसेस कशासाठी करायची, तर आपल्या हेअर्समध्ये केराटिन प्रोड्यूस करायला ही प्रोसेस करायची आहे. मग हेअर्सच्या सेल्स कुठे आहेत, तिथे खाली ज्या आपल्या स्किनवर आहेत. मग तिथे नेमकं काय होत असतं ते आपल्याला पाहायचंय. त्यासाठी मी काय केलं बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी सेल घेतली आपल्या हेडमधली, आपल्या डोक्यामधली, की जिथे कोण आहेत, हेअर्स आहेत, तिथे सेल घेतली. त्या सेलच्या बरोबर इथे कोण घेतला, मी न्यूक्लियस पाहिला. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये नेमकं काय होतं ते सगळ्यांना दाखवायचंय. सगळ्यांनी नीट निरखून पहा. हा जो पण न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए आहे. कोण असतात, डीएनए. आता समजा बाळांनो हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये हा डीएनए आहे. ओके, आता हा जो पण डीएनए मला तुमच्या सगळ्यांना दाखवायचा आहे बाळांनो, तो डीएनए ना असताना अगोदर असा नॉर्मल असतो. ओके, नॉर्मल असतो, एकदम सिंपल डीएनए सारखा, जसं तुम्हाला बाजूला दिसेल तसं. पण ज्यावेळेस सुद्धा ही प्रोसेस होत असते त्यावेळेस हा डीएनएचा हा जो पॉइंट आहे तो स्प्लिट होतो, मोठा होतो, इथलं अंतर वाढतं. आता कसं अंतर वाढतं बघा, तुमच्या सगळ्यांना दाखवतो. हा नॉर्मल डीएनएचा स्प्लिट झाल्या डीएनए मध्ये रूपांतर झाला. बघा ह्यांच्यामधलं डिस्टन्स वाढलं. आता ह्यांच्यामध्ये डिस्टन्स वाढलं की होतं काय बाळांनो, मी तुम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की डीएनएच्या आणि आरएनएच्या सगळ्याच्या आतमध्ये ते कोडॉन्स आहेत, हो की नाही, हे सांगितलं होतं. हे जे पण कोडॉन्स असतात ना बाळांनो, हे कोडॉन्स रीड केले जातात. काय केले जातात, रीड केले जातात. आता बघा सगळ्यांनी, ओके, आता तुम्हीच्या सगळ्यांना मी कोडॉन्स बद्दल शिकवलंच आहे. ओके, क्लिक हिअर आणि पहा बाळांनो, फोकस करा. तर मग ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे पण एक कोडॉन्स आहेत आतल्या साईडला आणि त्यांच्या अपोजिटचे कोडॉन. आता हे जे पण कोडॉन्स आहेत, समजा मी कोडॉन्स इथे लिहितो ए, मी इथला समोरचा कुठला असणार आहे, एचा जोडीदार कोडॉन कोण सांगितलं होता, मी तुम्हाला टी सांगितलं होता. इथे समजा असेल जी, तर इथे कोण येईल, सी. ओके, इथे सी असेल तिथे कोण येईल, जी. इथे ए असेल इथे येईल टी. ओके, हे असे कोडॉन्स अरेंज केलेले असतात. ते अगोदर एकमेकांना चिकटले असतात, पण आपल्याला ह्या प्रोसेस करायच्यात म्हणून हे काय होतात, स्प्लिट होतात. म्हणजे दोन्ही स्टँड एकमेकांपासून लांब जातात आणि यांच्यामधून बांधून नवीन एक एमआरएनए बाहेर होतो. कसा, तर काय होतं, एकदा ते स्प्लिट झालं की जे बाहेर आसपासला असे तरंगणारे कोडॉन्स असतात ना सगळे, हे कोडॉन्स इथे येऊन चिकटतात. समजा हा कोडॉन आहे जी वाला, हा कोडॉन आहे ए वाला, हा कोडॉन आहे टी वाला. ओके, हा कोडॉन आहे सी वाला आणि हा पण आहे सी वाला. मग आता ह्यातले कुठला कोडॉन इथे जाऊन चिटकेल सांगा, एच्यावर कुठला जाऊन चिटकेल, ए ची जोडी कोण आहे, टी सोबत. मग हा कोडॉन येतो आणि इथे येऊन चिकटतो. मग इथे कुठला कोडॉन आला, एच्या सोबत टी वाला कोडॉन आला. कुठला आला, कुठला येऊन चिकटला, टी वाला. ओके, आता बघा नो टी वाला कोडॉन येऊन चिकटला. पुढे बघा अजून जीच्या वर कुठला येऊन चिटकेल, जीचा जोडीदार कोण आहे, सी. मग इथे कुठला कोडॉन येऊन चिकटतो, सी वाला. सी, इथे टी वाला. ह्या सी वर कोण येऊन चिटकेल, जी वाला येऊन चिटकेल. मग इथे जी वाला कोडॉन येऊन चिकटतो. ओके, तसंच सेम इथे ए वर कोण येऊन चिटकेल, टी वाला कोडॉन येऊन चिटकेल. मग इथे टी वाला कोडॉन येऊन चिकटतो. असे कोडॉन्स एकमेकांना चिटकत त्यातून बाळांनो एक नवीनच आरएनए बाहेर पडतो. तो आरएनए म्हणजेच कोण बाळांनो, एमआरएनए. हाच कोण आहे बाळांनो, एमआरएनए बाहेर पडतो. ओके, की जो तुम्ही शिकला आहात हाच बाळांनो कोण आहे, एमआरएनए. आता हा एमआरएनए म्हणजेच काय, तर बाळांनो ह्या डीएनए पाठवलेलं लेटर आहे हे, किंवा चिठ्ठी आहे ही, किंवा सामानाची लिस्ट आहे असं धरून चाला बाळांनो. मग ह्याच्यावर लिस्ट म्हणजेच काय, तर हे कोड्स कोण आहेत बाळांनो, हे
कोडच्या भाषेमध्ये, कोडॉनच्या भाषेवर mRNA वर मेसेज पाठवला जातो. ही एक चिठ्ठी आहे आणि त्याच्यावर हे लिहिलेले लेटर्स आहेत, शब्द आहेत. ओके, मग हे शब्द म्हणजेच कोण आहेत? कोडॉन्स. आता हे कोडॉन्स ह्या सेलच्या आतमध्ये बघा, न्यूक्लियस इथे दाखवलंय, न्यूक्लियसच्या बाहेर ह्या mRNA वर प्रोसेस होत असते. आता काय प्रोसेस होते ती इथून पुढे पाहूया आपण ट्रान्सलेशन मध्ये. ओके, आता मी तुमच्या सगळ्यांना मागेशी म्हणलेलो होतो की कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणजे काय हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेन. तर सगळ्यांनी बघा, एच्या समोर बरोबर टी येऊन चिकटणे, जीच्या समोर सी येऊन चिकटणे, सीच्या समोर जी आणि एच्या समोर टी, हे बरोबर एकमेकांच्याच ठिकाणी जाऊन चिकटले, यालाच म्हणतात कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. ओके, आता ह्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सनेच mRNA तयार झाला. आता इथून पुढची प्रोसेस आहे ती आहे ट्रान्सलेशनची. तर चला सगळ्यांनी फोकस करा. ट्रान्सलेशन ह्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं? ओके, ट्रान्सलेशन ही जी पण प्रोसेस आहे बाळांनो, त्या प्रोसेसमध्ये हा mRNA आता इथे येतो. तर चला बाळांनो mRNA ला इथे आणूया. हे ओके, आता इकडे बघा बाळांनो, सगळ्यांनी mRNA ला मी इथे आणलं. ओके, mRNA वर काय आहेत बाळांनो? कोडॉन्स आहेत. आता कुठले कुठले कोडॉन्स आहेत? सगळे जेवढे पण कोडॉन्स आहेत तेवढे कोडॉन्स बाळांनो मी इथे mRNA वर लिहितो. त्यालाच बाळांनो काय म्हणलेलं आहे त्यांनी? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये नेमकं काय होत असतं ते मला तुमच्या सगळ्यांना सांगायचंय. ट्रान्सलेशन मध्ये आता हे बघा, हे मी की आणि लॉकच्या मॅनर मध्ये काय केलेत बाळांनो? तर कोडॉन्स इथे लिहिलेले आहेत, की आणि लॉकच्या मॅनर मध्ये. ओके, थोडेसे मी कोडॉन्स बाळांनो जरा छोटे काढतो म्हणजे तुमच्या सगळ्यांना इझिली समजेल की मला याच्यामध्ये ऍक्च्युली नेमकं काय होत असतं ते. ओके, आता बाळांनो, तर हे बघा, आता ह्या ट्रान्सलोकेशन मध्ये नेमकं होतं काय? तर इकडे बघा, हा जो पण आहे तो आहे mRNA. सो आपण इथे लिहूया बाळांनो mRNA. ओके, इथे मी लिहिलं आहे बाळांनो mRNA. सगळ्यांनी नीट पहा. हा जो पण आहे टी सारखा, त्याचं काय नाव मी तुम्हाला सांगितलं होतं? tRNA. सो मी ते लिहिलं बाळांनो tRNA. ओके, आणि बाळांनो ह्याच्यानंतर हा जो पण मी असा बलून टाईप किंवा ढगासारखा काढलेला आहे, हा कोण आहे बाळांनो? rRNA. बघा, हे तिन्ही RNA बाळांनो ट्रान्सलेशन या प्रोसेसमध्ये येतात. सर्वप्रथम ट्रान्सक्रिप्शन मधून आपण mRNA तयार केला, तोच mRNA बघा बाळांनो इथे आहे. ओके, त्याच्यावर बाळांनो कोण येऊन चिकटतो? तर एक आहे फर्स्ट युनिट, सेकंड युनिट ऑफ rRNA म्हणजे रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA काय करतो बाळांनो? हे जे पण युनिट्स आहे ना त्यांना ह्याच्यामध्ये येऊन ह्यांच्यावर जॉईंट व्हायला मदत करतो. इथून येऊन बरोबर ह्या कोडॉन्सवर जॉईंट व्हायला. आता कसं जॉईंट होणार? तर मी तुमच्या सगळ्यांना कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणून सांगितलंच आहे. इथे बघा टी आहे, टीच्या बरोबर ए येऊन चिकटला, सीच्या बरोबर जी येऊन चिकटला, एच्या बरोबर टी येऊन चिकटला. हे जो पण कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स परफेक्टली जॉईंट झाले की मग बाळ हे बघा असं माझ्या सेम हातासारखं स्ट्रक्चर होतं. यालाच लॉक की मॅनर म्हणतात. जी ला टी येऊन चिटकू शकत नाही, ए ला सी जाऊन चिटकू शकत नाही. कारण मी तुमच्या सगळ्यांना आताच प्युरिन्स पायरिमेडिस मध्ये जोड्या सांगितलेत. ए ची जोडी कोणासोबत होती? नेहमी टी सोबत, आणि जी ची कोणासोबत होती? नेहमी सी सोबत. ओके, म्हणून बाळ इथे जो तो सिक्वेन्स ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार येऊन चिकटतो. तुम्ही म्हणा सर समजा हा आला, ह्याच्याऐवजी हा पण येऊ शकला असता का? तर नाही, प्रत्येकाचे हे अँटी कोडॉन ह्याला मॅच झाले पाहिजेत. आधी ते टी सी ए आहे, तर मग त्याचा अँटीकोडॉन कोण आहे? ए जी टी. मग तो इथे येऊन चिटकेल. तसं पुढच्याचा अँटीकोडॉन हा असला तर तो इथे येऊन चिटकेल. कुठल्या पुढच्याचा हा असला तो इथे येऊन चिटकेल. अजून कोण असेल तो इथे येऊन चिटकेल. हे जे tRNA आहेत ना, हे सेलमध्ये असे इकडे धुळीच्या कणांसारखे तरंगत असतात आणि ते इथे येऊन चिकटतात. यालाच म्हणतात बाळांनो ट्रान्सलोकेशन. पण हे एकटे येऊन चिटकत नाहीत, त्यांच्यासोबत त्यांच्या डोक्यावर इथे रेड कलर मध्ये मी जे दाखवले आहेत ना, ते अमिनो ऍसिड सुद्धा येतात. हे अमिनो ऍसिड म्हणून मी ते नाव देतो बाळांनो अमिनो ऍसिड. ओके, हे अमिनो ऍसिडच काय करतात? हे सगळे अमिनो ऍसिड नंतर ह्या सिक्वेन्स नुसार जो tRNA येईल त्याच्या वरचे अमिनो ऍसिड येऊन एकमेकांना चिटकत मोत्यांची माळ तयार होते आणि त्याच मोतीच्या माळेचं नंतर रूपांतर प्रोटीन मध्ये होतं. कसं होतं ते आता आपण ट्रान्सलोकेशन मध्ये पाहूया. ओके, तर चला आता बाळांनो सगळ्यांनी फोकस करा. तर आता बाळांनो सगळ्यांनी इकडे बघा, आपण जो पण पुढचं लर्न करतोय तो आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मध्ये नेमकं काय होतं? आता तुम्ही इथे बघा, हा जो पण बलून सारखा rRNA सांगितलाय तो थोडासा पुढे सरकतो. बघा, अगोदर हा इथे होता ह्या ट्रान्सलेशनच्या वेळेस, नंतर तो जरा पुढे सरकला ट्रान्सलोकेशनच्या वेळेस. तो असाच बाळांनो त्याचं लोकेशन बदलतो, म्हणून त्याला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. हा rRNA असा पुढे 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 सरकत जातो. कोणावर सरकत जातो? तर हा ह्या mRNA वर पुढे पुढे सरकत जातो. ओके, आणि पुढे पुढे सरकत जाता जाता त्याच्यामध्ये कोण येतात? जसं इथे बघा कसा tRNA आलेला आहे, त्या tRNAच्या डोक्यावर बघा इथे बाळांनो एक अमिनो ऍसिड होतं. इथे मी दाखवलं तुमच्याकडे, हा लाल बॉल जो पण मी ह्याच्यावर दाखवलाय तो आहे बाळांनो अमिनो ऍसिड. तर तसंच तो अमिनो ऍसिड घेऊन येतो, पण पुढे जाताना अमिनो ऍसिड मागेच सोडून जातो. बघ इथे अमिनो ऍसिड मागे सोडलाय, हा जो पण आलाय हा पण पुढे चाललाय, पण जाता काय करतोय? अमिनो ऍसिड ह्याला सोडून जातोय. हा तिसरा जो पण येईल ह्याच्यामध्ये आणि हा बलून पुढे सरकल त्यावेळेस हा आपण ह्या tRNAचा
काय घेईल बाळांनो, हा अमिनो ऍसिड घेईल आणि तो ह्याला जॉईन होईल. थोडक्यात काय बाळांनो, ही एक मशीन आहे ज्याच्यामध्ये एक बकरी आतमध्ये जाते आणि त्या बकरीची सगळी लोकर काढून घेतली जाते आणि बकरी पूर्णपणे उघडी होऊन बाहेर पडते. सेम अशीच प्रोसेस बाळांनो ह्याच्यामध्ये होत राहते. हे जे पण टीआरएनए आसपास तरंगत आहेत बाळांनो, त्या टीआरएनएच्या वर कोण असतात बाळांनो, इथे अमिनो ऍसिड असतात बघा, हे आहेत अमिनो ऍसिड. मग ते असे टीआरएनए इथल्या सिक्वेन्स नुसार इथे येतात. जसा सिक्वेन्स मी तुम्हाला इथे सांगितला TCA, त्याच्यावर कोण सिक्वेन्स आला AGT, असं नुसार सिक्वेन्स जो पण इथे सिक्वेन्स असेल त्यानुसार वरचा सिक्वेन्स येतो, यालाच कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणतात. ते वरून येऊन इथे चिकटतात आणि त्याच्यावरच्या टीआरएनए त्यावरचा अमिनो ऍसिड एकमेकांना चिटकवलं जातात. असं हळूहळू करत करत बाळांनो ह्या अमिनो ऍसिडची काय होते, मोत्यांची माळ होते. ओके, ही जी पण अमिनो ऍसिडची मोत्यांची माळ तयार होते ना बाळांनो, नंतर त्याचा एक बंडल तयार होतो. म्हणजे असा एक अख्खा बंडल तयार होतो ज्याच्यामध्ये भरपूर अशा अमिनो ऍसिड आलेले असतात आणि नंतर त्याचंच रूपांतर कशामध्ये होतं बाळांनो, तर प्रोटीन, PROTEIN, प्रोटीन मध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारे बाळांनो आपल्या केसाच्या ठिकाणी केराटिन, आपल्या स्किनवर मेलॅनिन, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन असे प्रोटीन्स तयार केले जातात. तर ही प्रोसेस आहे बाळांनो ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही एकदा पुन्हा रिकॅप करू शकता, पण सगळ्यांना लाईक करायचंय, शेअर सुद्धा करायचं तुमच्या फ्रेंड सोबत आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. आय होप तुमच्या सगळ्यांना हे कळलेलं असेल. जर नसेल कळलं तर बाळांनो तुम्ही मला पुन्हा एकदा कमेंट्स करू शकता, मी तुम्हाला कमेंट्समध्ये एक्सप्लेन करेनच. थँक्यू.